जर्नीच्या दुसऱ्या भागात आम्ही कुलदेवीच्या देवस्थानी माहूरगडावर गेलो। माहूरगडावर जायच्या अगोदर थोडे फोटोज क्लिक केले। फोटोज क्लिक केल्यानंतर माहूरगड चढायला सुरुवात केली। वर जाऊन देवी मातेचा अभिषेक केला। देवी मातेचं दर्शन करून थोडं एन्जॉयमेंट मस्ती। त्याच्यानंतर आम्ही जेजुरी गडावर गेलो। जेजुरी गडावर जायच्या अगोदर करामा करून नदी आहे, त्या नदीला देवाला अभिषेक केला। त्याच्यानंतर तिथे देवाची पूजा अर्चना केली व देवाला स्नान घातलं। त्याच्यानंतर तिथे देवाची आरती व देवाला नैवेद्य देऊन एकमेकांना भंडारा लावला। मग देवाची आरतीला सुरुवात केली। तिथे करा देवीला देवाचे अभिषेक आणि नंतर आरती केल्यानंतर जेजुरी गडावर जायच्या अगोदर थोडे तिथे नदीच्या किनारी फोटोज क्लिक केले। फोटोज क्लिक करून नंतर आम्ही जेजुरी गडावर गेलो। फर्स्ट टाईम जेजुरी गडावर जायचं असतं तेव्हा वाईफला 5 पायऱ्या वर चढून न्यायचं असतं। तिथे अगोदर फोटोज क्लिक केले। त्याच्यानंतर वाईफला घेऊन थोडे 5-10 पायऱ्या वर चढून नंतर गडाला चढायला सुरुवात केली। चढायच्या अगोदर थोडे परत मामा मामीबरोबर फोटोज क्लिक केल्यानंतर हळूहळू गडावर चढून गडावर पोचलो। संडे असल्यामुळे गडावर खूप गर्दी होती। त्याच्यानंतर गडावर जेजुरी देवाचं दर्शन घेतलं खंडेरावाचं। त्याच्यानंतर तिथे देवाचा अभिषेक करायचा होता। मग तिथे शंकर भगवानचे पिंड आहे, तिथे देवाचे अभिषेक केला। शंकर भगवानचा पण अभिषेक केला। तिथे नंतर देवाला स्नान घातलं पाण्याने। नंतर दूध अभिषेक केला। नंतर अभिषेक केल्यानंतर आपल्या देवाचे पाया पडून मग जेजुरी गडावर जे पण कार्य होतं ते संपन्न करून मग भंडारा उधळायचा असतो। मग बाहेर खूप गर्दी होती, त्याच्यामुळे गर्दीचा व्हिडिओ आला आहे। भंडारा उधळून देवाला जे काय मान्यता आहे ती मागून मग आमची जेजुरी गडावरची ट्रिप इथेच संपली।